Can you tell where do you get water from? Where do we lay the foundation of building? What need do we meet through breathing? And from where does the earth get light and sun? आता see here, on the surface of the earth we find land in some places and water in others. काही ठिकाणी जमीन, काही ठिकाणी पाणी. The earth is surrounded by the atmosphere. There are living things on land, in water and in the air. जमीन, पाणी आणि हवा इथे सजीव राहतात. The sun is the cause of many natural processes on the earth. Water, land and air constitute envelopes of the earth. Envelope म्हणजे आवरण. Namely the hydrosphere, lithosphere and atmosphere. आता जमीन, पाणी आणि हवा ही तीन आवरणं आहेत पृथ्वीची असं जर म्हटलं तर हवेशी रिलेटेड जे आवरण आहे त्याला ॲटमॉस्फिअर म्हणायचं, पाण्याशी रिलेटेड आहे त्याला हायड्रोस्फिअर म्हणायचं आणि जमिनीशी जे रिलेटेड आहे त्याला लिथोस्फिअर म्हणायचं. हे जे तीन लेयर्स आहेत ह्या तिघांचा मिळून बनतो बायोस्फिअर. द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर थ्री स्फिअर्स. The earth's crust is hard. It is mainly made of rock. Crust म्हणजे काय तर पृथ्वीचं बाह्य आवरण ज्याच्यावर आपण राहतो ते त्याला म्हणायचं क्रस्ट. ते कसं आहे तर खूप कठीण आहे आणि ते खडकांचं बनलेलं आहे. When we travel in hilly regions, we see layers of soil and rock along road cuts. जमिनीच्या कडेनी आपण हे बघतो. We see grassy expanses of land in some places and only sand in others. म्हणजे आपण प्रवास करताना सगळीकडे हिरवळ बघतो असं नाही. कधी काही आपल्याला काय दिसतं, डोंगरदऱ्या दिसतात, कधी सँड दिसते, कधी जंगल दिसतं. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला आपण प्रवास करताना दिसतो. तर कधी काय दिसतं आपल्याला ट्री रूट्स दिसतात. म्हणजे खडकाळ भाग आहे बघा असा सगळा आणि त्याच्या भोवती झाडी आहेत आणि त्या झाडांची मुळं खडकांमधनं बाहेर आलेली आहेत असं आपल्याला दिसतं. ॲट अदर्स वी सी रॉक्स स्प्लिट अपार्ट बाय द ट्री रूट. स्प्लिट म्हणजे असे ते मोडले गेलेत, दुभंगले गेलेले आहेत. काय रॉक्स कशामुळे तर झाडांच्या मुळामुळे. आणखीन काय दिसतं आपल्याला देर आर जेंटल माउंटन स्लोप्स ॲज वेल ॲज शीट क्लिप्स ऑफ रॉक. ऑल these land features are a part of the earth's lithosphere. बघा इथे तुम्हाला डोंगर दिसत आहेत, कसं छान आकाश दिसतंय आणि त्या डोंगराचे काय आहेत उतार आहेत आणि जिथे जिथे झाडं नाही आहेत तिथे डोंगरावर काय असतो खडक असतो आणि हा सगळा जो सरफेस आहे मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. काही जो भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. मग हा जो लिथोस्फिअर आहे हा कशाने बनलेला आहे जे तर पाणी आणि जमीन ह्या दोन्हींनी हा काय बनलेला आहे लिथोस्फिअर बनलेला आहे. अबाउट अ थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. म्हणजे 1/3 भाग जमिनीचा आहे आणि उरलेला जो 2/3 भाग आहे पृथ्वीवर तो कशाने व्यापलेला आहे पाण्याने व्यापलेला आहे. आता हा जो जमिनीने व्यापलेला भाग आहे त्याला काय म्हणायचं अ व्हास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंट म्हणजे खंड. द लँड ऑन अर्थ इज डिव्हायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट्स. जमीन जी आहे पृथ्वीवरची ती 7 विभागामध्ये विभागली गेली आहे. त्यांची नावं आहेत एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. Asia is the largest continent and Australia is the smallest continent. आता ही जी जमीन आहे सगळ्या भागातली ती अनइव्हन आहे, इव्हन नाही आहे. हे जे खंड दिसत आहेत तुम्हाला 7 या 7 खंड हे जमिनीचे आहेत. तर ही जी जमीन आहे ही प्रत्येक वेळेस अशी सपाट नाही आहे. मग ही आहे कशी जमीन तर काही ठिकाणी ती उंच आहे, काही ठिकाणी खोल गेलेली आहे. अशी ही जमीन आहे. आता हे जे खंड आहेत यांच्यावरची जमीन आहे ती कशी आहे बघा. इथे चित्र दिसतंय तुम्हाला. तर द लँड इज नॉट इव्हन इन ऑल प्लेसेस. सगळीकडे ती सारखी
नाही आहे. द अनइव्हननेस गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीला वेगवेगळे आकार आहेत आणि त्यामुळे त्याला वेगवेगळा शेप तयार झालेला आहे. दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स. त्याला लँडफॉर्म्स असं म्हणतात. इन द पिक्चर अबव यू कॅन सी सम लँडफॉर्म्स लाईक द प्लेन, हिल, माउंटन एक्सेट्रा. आता इथे बघा ही पृथ्वी आलेली आहे. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज. आता बघा मुलांनो, हे चित्र आहे पृथ्वीचं. पृथ्वीवर जो निळा भाग आहे तो पाणी आणि हिरवा आहे तो जमीन. मग 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर आणि 1/3 जो आहे तो काय आहे, लँडचा आहे. जे जास्तीत जास्त तिथे आहे जमीन, हे पाणी. आता मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन्स, म्हणजे महासागरांमध्ये हे पाणी आहे. आणि ओशन वॉटर इज सॉल्टी. महासागराचं पाणी जे असतं ते कसं असतं, खारट असतं आणि त्या पाण्याचा आपल्याला फारसा उपयोग होत नाही. ना शेतीसाठी होतो ना पिण्यासाठी होतो. कशासाठी आपल्याला त्या सॉल्टी वॉटरचा उपयोग होत नाही. आता खंड 7 आहेत, तसे महासागर 5 आहेत. कोणते? द अटलांटिक ओशन, द पॅसिफिक ओशन, द आर्क्टिक ओशन, द साऊदर्न ओशन अँड द इंडियन ओशन. इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागर, दक्षिण महासागर, ही अशी त्याची नावं आहेत. आणि आता पुढे बघा, द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ ॲन ओशन इज कॉल्ड द कोस्टल रिजन. म्हणजे जर समुद्राच्या बाजूला जी जमीन आहे त्याला म्हणायचं समुद्र किनारा. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स, शेप्स म्हणजे त्याचा आकार, अँड साईज, साईज म्हणजे त्याची लांबी रुंदी, आर फॉर्म अलॉंग द कोस्ट. फॉर एक्झाम्पल सी, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रीक एक्सेट्रा. ह्याची मराठी नावं तुम्ही शोधा बरं. सी, बे म्हणजे काय? दिस वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन. ह्या जे पाण्याचे छोटे छोटे भाग आहेत. पाणी म्हणजे समुद्र, महासागर, महासागराच्या नंतर समुद्र, समुद्रानंतर काय असतं, खाडी असते, हो की नाही. देर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. जमिनीवर खूप पाण्याचे प्रवाह वाहतात. धिस वॉटर इज नॉट सॉल्टी बट फ्रेश. फ्रेश वॉटर म्हणजे जे आपल्याला वापरण्यायोग्य असतं ते. These streams of water may be रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स और रिव्हर. मग त्यांची नावं दिली आहेत, रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स और रिव्हर. आता हे जे छोटे छोटे प्रवाह आहेत यांचं पुढे काय होतं, नदीमध्ये त्याचं रूपांतर कसं होतं, तर आता हे बघा तुम्हाला इथे दिसतंय. रील्स आर स्मॉलेस्ट अँड रिव्हर्स द बिगेस्ट. रील्स, ब्रुक्स हे सगळे आहेत ना, स्ट्रीम्स, हे सगळे एकत्र व्हायला लागले की त्याची बनते नदी. आणि ही नदी जी वाहते तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात आणि मग त्याची एक काय बनते, मोठीच्या मोठी महानदी बनते. ट्रिब्युटरीज म्हणजे तिच्या उपनद्या, एक मुख्य नदी आणि तिला दुसऱ्या छोट्या छोट्या नद्या येऊन मिळतात आणि ती मग एक मोठी नदी बनून वाहते. रिव्हर विच जॉईन टू मेक अ बिगर रिव्हर, म्हणजे मोठी नदी होण्यासाठी ती वाहते, आर कॉल्ड इट्स ट्रिब्युटरीज. ट्रिब्युटरीज म्हणजे तिच्या नदीच्या उपनद्या. आता बघा, इन सम प्लेसेस अ रिव्हर कॅस्केड्स डाऊन अ सडन ड्रॉप. कॅस्केड म्हणजे जंप, उडी मारते नदी. कुठून? तर डोंगर दऱ्यातून. दिस फॉर्म्स अ वॉटरफॉल. वॉटरफॉल म्हणजे काय तयार होतो, धबधबा तयार होतो. ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशन. आणि सगळ्या ह्या ज्या नद्या आहेत त्या शेवटी कशाला जाऊन मिळतात, समुद्राला जाऊन मिळतात. पुढे काय होतं त्या नद्यांचं, काय काय फॉर्म्स आहेत बघा. लेक. लेक म्हणजे काय, तर अ वॉटर बॉडी फॉर्म बाय वॉटर कलेक्टिंग नॅचरली इन अ लो लाईंग एरिया ऑफ लँड इज कॉल्ड अ लेक. लँड म्हणजे जमीन, नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या खोल भाग आहे आणि त्याच्यामध्ये पाणी साठले तर त्याला म्हणतात लेक. तुम्ही महाबळेश्वरला गेला असाल तर वेण्णा लेक म्हणजे काय आहे, तो एक प्रकारचा मोठाच्या मोठा काय आहे, तलाव आहे, तळं आहे ते, आणि ते तुम्ही पाहिलेलं आहे. आता बघा, वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस म्हणजे पाणी आहे पण ते कशाच्या रूपात आहे,
बर्फाच्या रूपात आहे. आता वॉटर पार्टिकल्स म्हणजे छोटे छोटे पाण्याचे थेंब ढगामध्ये जातात आणि तिथे ते गोठतात आणि जर तिथे ते थंड प्रदेशामध्ये गेले तर ते छोट्या छोट्या हिमकणांच्या स्वरूपात खाली येतात. असे बर्फाचे थर खाली आले की त्यांचा एक ढीग बनतो आणि दे फॉर्म आईस म्हणजे त्याच्यामुळे बर्फ तयार होतं. आता असे हे बर्फाचे थर त्याचा ढीगच्या ढीग खोलगट भागांमध्ये साठला तर त्याचा एक प्रचंड मोठा असा, हे बघा इथे दिसतोय ना, असा एक डोंगर तयार होतो. दिस ह्यूज मास स्लिप्स डाऊन अ स्लोप ॲट ए व्हेरी स्लो स्पीड. नंतर ऊन पडलं की ते काय होतं, हळूहळू हळू ते बर्फ खाली घसरत येतं. अँड धिस इज कॉल्ड अ ग्लेशियर. लांबनं ते असं चकचक दिसतं. तुम्ही जर हिमाचलला वगैरे गेला असाल तर हे दिसतात ग्लेशियर्स. देर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. मोठे मोठे बघा असे बर्फाचे ब्लॉक म्हणजे ठोकळे तुम्हाला तरंगताना दिसतात. कुठे? समुद्रात. त्यांना म्हणायचं आईसबर्ग्स. ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालचं पाणी. पावसात पाणी येतं ते सगळंच्या सगळं पाणी नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळत नाही. थोडं पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि त्याला म्हणायचं ग्राउंड वॉटर. मग हे कुठे असतं? इट इज स्टोर्ड इन द अंडरग्राउंड लेअर ऑफ रॉक्स. मग ते आपल्याला कशामुळे मिळतं? तर आपण अशा विहिरी खणतो, बोरवेल किंवा ह्या अशा डगवेल. तर विंधन विहिरी किंवा ह्या साध्या विहिरी ह्याच्यातनं आपण ते पाणी परत मिळवू शकतो. मग या विहिरीत पाणी कसं येतं? तर जमिनीखाली जे मुरलेलं पाणी असतं ते झऱ्याच्या रूपात बाहेर येतं आणि ते झरे म्हणजे रॉक्स असतात त्याच्यामधनं ते पाणी बाहेर येतं. त्याला म्हणतो आपण झरा. दगडांमधनं किंवा खडकांमधनं जे पाणी बाहेर येत राहतं त्याला झरा म्हणतात. आणि असे खूप झरे विहिरीमध्ये असतात किंवा तलावांमध्ये पण असतात आणि त्यामुळे हे जे खाली पावसाचं मुरलेलं पाणी असतं ते आपल्याला 12 महिने वापरता येतं. आणि एक त्याचा फायदा काय असतो? ते जमिनीखाली असल्यामुळे त्याचं बाष्पीभवन होत नाही, ते जमिनीखाली राहतं. आता हायड्रोस्फिअर, द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाईज द अर्थ सरफेस, ग्राउंड वॉटर अँड द वॉटर व्हेपर इन द ॲटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म द अर्थ हायड्रोस्फिअर. म्हणजे वातावरणातलं जे काही पाणी आहे ते ज्या भागामध्ये साठलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं हायड्रोस्फिअर. मग त्याच्यामध्ये बर्फ येतं, सगळं येतं. ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्या पृथ्वीभोवती एक हवेचं आवरण आहे, त्या आवरणाला ॲटमॉस्फिअर असं म्हणतात. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. आता जसं जसं आपण समुद्रसपाटीपासून उंच उंच जातो म्हणजे डोंगरांवर जातो, पर्वतांवर जातो, तसं तसं हवेचं प्रमाण हे कमी होत जातो. ॲज वी गो हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम रेअर. द ॲटमॉस्फिअर कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस. वायू आहेत वेगवेगळे. कोणचे आहेत त्यांची नावं बघा. नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ, त्याला बाष्प म्हणतात, आणि कार्बन डायऑक्साईड. ह्याच्याशिवाय आणखीन काही प्रमाणात गॅसेस म्हणजे वायू आहेत पण ते अगदी कमी प्रमाणामध्ये हवेमध्ये आहेत. व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आता इथे तुम्हाला वेगवेगळे लेयर्स दाखवलेले आहेत. कशाचे आहेत हे लेयर्स? तर हे लेयर्स जे आहेत हे अर्थच्या ॲटमॉस्फिअरचे लेयर आहेत. त्यांची नावं आहेत ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. तर समुद्रसपाटीपासून 13 किलोमीटर उंचावर आपण गेलो की जो पहिला लेयर आहे त्याला ट्रोपोस्फिअर असं म्हणतात. आणि तिथे काय असतं तर तिथलं वातावरण हे सारखं बदलत असतं आणि